कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्न करायचं तिच्याशी, मंगळसूत्र बांध तिच्या गळ्यात, हीच तुमची शिक्षा। आमच्यासाठी अक्षता नाहीत, माणूस मेल्यावर त्याच्या तोंडात भरायचे तांदूळ आहेत हे आमच्यासाठी। आजपासून तू मेलीस आमच्यासाठी। तू आता असली खतरनाक दिसते की दादा आल्या आल्या तुला लग्नाची मागणी घालेल। खरंच आहे? हा, तुम्ही कसले भारी आहे ग। मी तुमची बहिणी झाले ना की मग बघा तुमची मज्जाच मज्जा आहे। पप्पे अगं सावर स्वतःला। पप्पी हे सगळं काय चाललंय आपल्या घरात? हे नाही व्हायला पाहिजे। असं कसं? मला तर तुळजाच माझी वहिनी म्हणून हवी होती। आपलं ठरलं होतं की। बरं चला, तुळजा वहिनीचा पहिला दिवस आहे ना या घरातला, तिला काय पाहिजे नको ते बघूया। हा हा हा, पण अगं तुळजा वहिनीचं काही कळणं झालंय मला। अशी का वागते ती? अगं आपण तिच्या जागी असतो तर आपणही असंच वागलं असतं की। हे लग्न, डॅडींचा राग, तिचं माहेर तुटणं, सगळ्या धक्क्यातनं सावरली नसेल ती। डॅडी काय बोलले ऐकलंस ना तू? बरोबर आहे ते जॉबकाचं। आपण सगळ्यांनी मिळून आता तुळजाला अंडरग्राउंड केलं पाहिजे। हा धनू, अंडरस्टँड असतं ते म्हणजे समजून घेणं। हा तेच ते। चला आता। तुळजा वहिनी, आम्हाला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय। अगं कुठल्याही मुलीच्या आयुष्यात सगळ्यात सुंदर दिवस असतो तो लग्नाचा, पण तुझ्या आयुष्यात तो असा आल्याने जरा नाराज आहेस का तू? तुला तर माहितीये का, आम्ही दादाला ना लहानपणापासून तुझ्या नावाने चिडवायचो। आम्ही म्हणत तुझंच आम्हाला बहिणी म्हणून पाहिजे। आणि अख्ख्या गावाला माहितीये दादा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणजे करतोच। हा, तो कधीच आमचं मन मोडत नाही। आता पण बघ की केलं की नाही त्याने तुझ्याशी लग्न? त्याचं तर तुझ्यावर लहानपणापासूनच काय चाललंय तुमचं? तिला जरा शांत बसू दे। अगं सावर स्वतःला, तू रडून हे काय सगळं बदलणार आहे का? पप्पा, माझ्यात काय कमी होतो? का असं केलं सूर्याने? त्याला असंच करायचं होतं तर मला आधी सांगायचं होतं। मी नसते नको ती स्वप्न बघितली। जर तरला काय अर्थ नसतो पप्पे। नियतीने जे आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं ना ते बदलता येत आपल्या कुणाला।
तिला माझ्याच नशिबातून सगळ्यांनी सोडून जाणं का लिहायचं होतं? बारकी होते, आत्याला जीव लावला, ती पळून गेली. वाईट मोठी झाले, आई सोडून गेली. आणि आता सूर्यावर जीवापाड प्रेम केलं. तो दुसऱ्या गुणाचं तरी झाला. सारखी हसत असते, याचा अर्थ असं नाहीये की पप्पीला वाईट वाटत नाही. सूर्या जेव्हा जेव्हा माझ्या मनातल्या भावना ओळखायला चुकलाय, तेव्हा तेव्हा मला त्रास झालाय. पण मी माझा त्रास कधीच नाही दाखवला, नेहमी मनात दाबून ठेवला. का तर मला वाटायचं की आज ना उद्या सूर्याला माझं प्रेम नक्की कळेल. पण पप्पा, यातलं काहीच माझ्या नशिबात नाहीये, काहीच नाही. सूर्य आता माझा कधीच नाही होणार. तो आता दुसऱ्या कुणाचा तरी झालाय. अगं पप्पे, जगामध्ये सगळ्यांनाच त्यांचं प्रेम नाही मिळत. ते देवानं जे चुकलं नाही, ती आपण तर साधी माणसं आहे. राधेने कृष्णावर प्रेम केलं ना, त्यांचं झालं का लग्न? नाही झालं ना? सांग, नाही झालं ना? तीच गत मीरेची, त्यांचं पण प्रेम खरं होतं का नाही? सांग बरं. अगं पप्पे, सूर्या तुझ्या नशिबात नव्हता, हे वास्तव आहे. आणि वास्तव तुला मान्य करावं लागेल. चल उठ, नवीन नवीन घरात चालल्या, पोरीना काही सुधरत नसेल, त्यांची मदत कर. उठ चल. नाही, आता आयुष्यात मी या घरात कधीच पाऊल नाही टाकणार, कधीच नाही. अगं पप्पी, असं नको बोलू. तुझी आत्या पळून गेल्यापासून शंकर दाजीने मला कधी परक नाही केलं, या घराचा दरवाजा कधी बंद नाही केलं. अगं तू सूर्याचा राग या घरावर काढू नकोस. आता या पोरींची काय चूक? त्यांना तर कुठं माहित होतं सूर्य असं काय करेल म्हणून. अगदी सगळ्याच पोरी धक्क्यात आहेत. अशा वेळेला आपण त्यांच्या पाठीशी उभं नाही राहायचं तर कुणी राहायचं? पप्पा, मी तिकडे गेले तर सूर्याला बघून मला खूप त्रास होईल. मी नाही येऊ शकत. लई प्रेम करतेस ना सूर्यावर? अगं हीच वेळ आहे त्याच्यासोबत उभं राहायची. सूर्यानं काय सांगितलं तुला? प्रेम द्यायला शिकवतं, घ्यायला नाही. अगं तुमचं प्रेम निर्मळ आहे, हे दाखवून द्या सगळ्यांना. तुझ्या मनातला कटुपणा सोडून दे. पोरी पुढे जा. तुझ्या नशिबात एखादा चांगला पोरगा येईल का नाही? त्यावेळेस तूच म्हणशील, पप्पा बरं झालं तुम्हीच मला आयडिया दिली म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.